स्वयंपाकाला काय करायचं हा विचार करत करत मी एकीकडे चहा आणि दूध ठेवून घेतला आणि चहा पिऊन लागले स्वयंपाकामध्ये मग मी तांदूळाची भाजी करायला घेतली। त्यासाठी मी 1 ग्लास पाण्यामध्ये भाजी 1 मिनिटासाठी असं शिजवून घेतली आणि बाजूला काढून त्याचं सगळं पाणी पिळून घेतलं। पूर्ण पिळून जोरात भाजी काढली आणि मग त्याची वाटण केलं। लसूण, मिरची आणि शेंगदाणे हे बारीक करून घेतले, जास्त बारीकी नाही, असं मोठाड वाटून घेतलं आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये 2-4 कढीपत्त्याचे पाने तोडून टाकली आणि छान ते तडतडले की मग लगेच भाजी टाकून घेतली। भाजी आणि लगेच मग त्याचं वाटण हे टाकलं जे बनवलं होतं ते आणि त्याला एक छान 2 मिनिटं परतून घेतलं आणि मध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। मीठ टाकल्यावरही त्याला छानपैकी सगळं मिक्स करून घेतलं आणि एक 2 मिनिटासाठी भाजी वाफवून घेतली। खूप छान भाजी लागते चवीला, सोबत भाकरी असली तर अजूनच छान लागते। पण माझं भाकरीचं पीठ संपलं होतं म्हणून मी चपात्याच केल्या आणि ते सगळं उरकून घेतलं आणि इकडं माझ्या साड्यांच्या काही घड्या मारायच्या म्हणून मी आणून ठेवल्या होत्या। पण माझ्या पोरीचा एवढा कारस्थान, प्रत्येक साडी घालू बघत होती। हे सगळं उरकून घेतलं आणि मग माझ्या मिस्टरांनी काही भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या, त्याच मग भाजायचं काम केले आणि संध्याकाळची काही अशी त्यांची पार्टी चालू होती। कोणी स्प्राईट, कोणी थम्सअप, कोणी काय घेऊन आलेलं होतं। सगळ्यांचं फोटो काढून सेलिब्रेट करणं चालू होतं। आज असाच गेला माझा दिवस। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला भेटू नंतर, बाय।